सो हे गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल SVD ब्लॉग. सो गाईज हा आहे माझा मोटो ब्लॉगचा सेटअप सगळा. सो आता मी चाललो श्रेयाला आणायला आणि बोललो आज ट्राय करूया. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल. सो आत्ता या व्हिडिओमध्ये आता मी ट्राय करणार आहे कसं पूर्ण स्टेबल आहे की नाही. आणि खूप भारी वाटतं आहे, लुक पण खूप भारी येतो यामध्ये. सो आता बघूया अँगल वगैरे कसा सेट, म्हणजे फर्स्ट टाईम यूज करतो तर अँगल वगैरे बघूया कसं आहे. सो आता खाली चाललो आहे आणि आता श्रेयाला आणायला चाललो आहे. सो सगळं आता मला कळेल की प्रॉपर युजेबल वगैरे आहे की नाही माझ्यासाठी. कारण की फर्स्ट टाईम सगळं ट्राय करतो आहे ना, खूप भारी वाटतं आहे. आणि हेल्मेट पण आता जरा जड झालं आहे, सगळं मोबाईल वगैरे आला आहे. आणि हेल्मेट पण मिनिमम तरी 1 kgच्या अप असेल, 1 kg तरी असेल मिनिमम सगळं हे सेटअप. सो आता जातो खाली आणि श्रेयाला आणायला जाऊया. सो लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ. सो काय आता लिफ्टमध्ये आणि खूप भारी आउटलुक वाटतं, म्हणजे हेल्मेटवरती वगैरे खूप भारी. आणि खूप आतमध्ये हे पण वाटतं, ऑकवर्ड पण वाटतं आहे. म्हणजे कधी केलं नाही ना, फर्स्ट टाईम करतो आहे तर रोडवरती कसं वाटेल, लुक्स वगैरे कसे येतील लोकांचे. सो रिॲक्शन कसे येतील ते बघूया. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये कालच्या ह्याच्यामध्ये लिंक दिलेली आहे दोन्ही प्रोडक्ट्सची. सो आजच्या पण डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि आजचा रिव्ह्यू देईन, हे कसं वाटतं ते बघूया. सक्सेसफुली झालं पाहिजे. सो आता जाऊया. सो गाईज काल मी व्हिडिओ बनवली होती पूर्ण जेव्हा श्रेयाला आणायला गेलो होतो ना, पूर्ण वेळ बनवली होती. म्हणजे ऑलमोस्ट झाली होती 10-15-20 मिनटाची, 15-20 मिनटाची व्हिडिओ झाली होती. पण प्रॉब्लेम काय झाला की माझा आता C टाईप हे आहे ना चार्जिंग आहे. सो आत्ताच्या आजकालच्या फोनला ऑक्स तर येत नाही. आणि मी माईक मागवला होता, म्हणजे माईक माझ्या हेल्मेट माउंट बरोबर आलेला तो ऑक्सचा होता. सो त्याच्यामध्ये तो फिटच झाला नाही. तर मला वाटलं की व्हिडिओ म्हणजे ऑडिओ क्वालिटी तरी येईल क्लिअर तरी, पण सगळं बाहेरचा आला आवाज आणि माझा आवाज एकदम दाबला गेला. म्हणजे पूर्ण एकदम हळूहळू आवाज येतो, एकदम प्रॉपर क्लिअर पण येत नाही. म्हणून आज आहे माझ्याकडे बाईक आहे, काल स्कूटी होती. पण काल मी हे बघितलं तर शेक नव्हता झालेला, फोन प्रॉपर स्टेबल होता. पण सगळा प्रॉब्लेम केला तो व्हॉईसचा केला, ऑडिओचा झाला. पण आता मी बघतो आहे, ट्राय करतो ऑनलाईनवरती, चेक करतो आहे सगळं की ती पिन एक भेटते, USB पिन भेटते एक, ती ऑक्सला बरोबर जॉईंट होते. सो आय होप आज तरी प्रॉपर व्हॉईस आला पाहिजे, ऑडिओ आला पाहिजे. सो कालचे रिॲक्शन होते त्याच्यामध्ये तर खूप भारी आलेलं व्हिडिओ क्लिप. पण आजच्या ह्याच्यामध्ये कसं आज वाजलेले आहेत ऑलमोस्ट 3:30 वाजलेले, 3:30. काल कसं मी 1:15 वाजता निघाले होतं, सगळी ट्रॅफिक वगैरे होतं आणि सगळे रिॲक्शन वगैरे मला बघायला भेटले होते. पण आजच्या ह्याच्यामध्ये काहीच नाही. आज तरी मी निघालो आहे, मला बघायचं आहे ऑडिओ क्वालिटी आणि स्टेबिलिटी आपलं स्टेबल कसं आहे. काल तर मी बघितलं तर पूर्ण स्टेबल होती व्हिडिओ. पण आता बघूया आजची व्हिडिओ आय होप चांगली आली पाहिजे. सो आता इकडनं मी घरी चाललो आहे. श्रेयाला सोडायला आलेलो, तिला ह्याला जायचं होतं, इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज तिचा स्पोर्ट डे होता. सो ती आज डॉजबॉलमध्ये आणि उद्या परत आहे. सो इकडनं मी गेलेलो, ते श्रेयाला सोडून आलो आणि आता चाललो परत घरी चाललो आहे. तर त्या ह्याच्यामध्ये मी काय व्हिडिओ काढली नाही. सो आता मी रिटर्न घरी चाललो आहे, तर बोला ते व्हिडिओ काढूया, बघायची आहे. आज जरा मी माझा व्हॉल्यूम पण जरा हायच ठेवला आहे, कारण की कालच्या ह्याच्यामध्ये मला काहीच ऐकायला येत नव्हतं. मोबाईलमध्ये तर काहीच येत नव्हते. मी TV वरती बघत होतो, TV वरती स्क्रीन शेअर करून बघत होतो, तेव्हा मला आवाज येतो. तेव्हा मी किती 60-70वर आवाज ठेवला तेव्हा मला आलेला. सो मोबाईलमध्ये तर काहीच येत नाही, सगळं बाहेरचाच आवाज येतो. कारण की माईक नसल्यामुळे मोबाईल सगळं बाहेरचा आवाज कॅप्चर करतो, व्हॉइस कॅप्चर करतो आहे. सो आता एखादं चाललं घरी, बघूया होतं आहे, फिंगर क्रॉस झाली पाहिजे बस, बाकी काय नाही. कारण की मला यूट्यूबवरती तुम्हाला कोणाला शो करायची की याची मला रिव्ह्यू द्यायची की प्रोडक्ट व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे, म्हणजे यूज करू शकतो की नाही. की आपण जेव्हा नवीन स्टार्टअप करतो तर एवढा आपण पैसे खर्च करत नाही, कारण की आपल्याला माहिती नसतं युजफुल आहे की नाही आहे. सो म्हणून मी पण काय मोठा सेटअप घेतला नाही. सो बघूया. आता इकडनं हा माझ्या लेफ्ट साईडला आहे, ते आमच्या इकडचं छत्रपती शिवाजी तलाव आहे, फेमस तलाव आहे. इथे सगळे गणपती विसर्जन आणि देवी विसर्जन होतं. आणि इकडे राईट साईडला माझ्या भाऊ वडापाव आहे. तो भांडूपचा फेमस वडापाव आहे, भाऊ वडापाव 20 रुपीजला भेटतो. एक नंबर असतो, एक खाल्ल्यानेच पूर्ण पोट भरून जातं. आणि इकडे लेफ्ट साईडला आतमध्ये 3 स्कूल आहेत. कालच मी सगळं दाखवलेलं,
ती पण थोडी व्हिडिओ क्लिप मी टाकीन याच्यामध्ये ॲड करीन. सो कालचे रिॲक्शन 101 होते. आज कसं दुपारची वेळ तर पब्लिक कमी आहे, सो रिॲक्शन नाही भेटणार एवढे. काल कशी शाळेची सगळी मुलं अशी मला बघत होते, खूप भारी वाटत होतं. सो आता पोचत आलो घरी. आज तरी माझा ऑडिओ एकदम प्रॉपर क्लिअर आला पाहिजे, थोडा तरी आला पाहिजे, की जेणेकरून ऐकायला तरी आलं पाहिजे की मी काय बोलतो आहे. तर तिकडनं लेफ्ट टर्न मारल्यावरती आपलं घरी येईल. आणि इकडे सगळं लाईटिंग सगळं कसलं चाललं का माहिती. लोक बघतात आत्ता पण. तर हा आहे आमचा गाढवनाक्याचा फेमस मच्छी मार्केट. गुगलवरती टाकल्यावरती गाढवनाका टाकलं तर हा पहिला स्पॉट येईल. मच्छी मार्केट फेमस आहे इकडचा. तर इकडे आपली बाकी बिल्डिंग आहे. पहिले इकडनंच होता रस्ता, पण इकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळे कंबल पाहिजे थोडा. तर इकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे म्हणून तो रस्ता बंद आहे. सो आम्हाला आता वरच्या साईडनी रस्ता भेटतो, यायला जायला तो रस्ता आहे. सो आता इकडे पोचत आलो आहे. आजची व्हिडिओ काय एवढीही नाही आहे, फक्त मला रिव्ह्यू द्यायचा होता म्हणून मी व्हिडिओ बनवतो आहे. मी इथल्या इथेच थोडीशी बाईक ड्राईव्ह केली आणि मला रिव्ह्यू द्यायचा होता यूट्यूबवरती, जेणेकरून की जे अपकमिंग यूट्यूबर्स आहेत, म्हणजे जे आता स्टार्टअप केलं आहे, तर त्यांनाही कळेल की प्रोडक्ट युजफुल आहे की नाही. सो आता मी घरी पोचलो तर लिफ्टमध्ये गेलो. तिकडे आमची बिल्डिंग आहे, कुठे गेली, हां तिकडे पाठी भाड्याच्या पाठी ती दिसणार नाही आता. तिकडनं मला दिसतेच फक्त, पण कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही. त्या जागा मुलांची रिएक्शन वगैरे भारी होते, सगळे असे बघून बघतात. बरं झालं मी क्लिअर वगैरे नाही घेतलं, नाहीतर मग मी खूप काय सुरू केलं असतं. आणि आमच्या इथे हा असा मालवणी महोत्सव भरला. सो लास्ट टायमाला गेल्या वर्षी व्हिडिओ बनवलेली, ह्या टायमाला नाही बनवली, जाऊन आलो मी पण व्हिडिओ नाही बनवली. सगळ्या लोक बघा कसे कसे तिकडे एकदम बाहेर उभे असतात, एवढं रिस्क नाही भेटते. सो गाईज आता आलो, हे केस पूर्ण चपट झाले आहेत. हेल्मेट मान आता दुखायला लागले, जड आहे, पण खूप भारी यांनी दिला रिव्ह्यू. तर आता मी घरी गेल्यावरती जेव्हा बघीन प्रॉपर व्हिडिओ, तेव्हा मी तुम्हाला रिव्ह्यू देईन याचा. खूप भारी वाटत आहे. श्रेया तुला कसं वाटत होतं, लुक कसा वाटत होता? श्रेयाचे सगळे फ्रेंड्स सगळे असे बघत बसलेले माझ्याकडे, बाजूला असं पूर्ण गर्दी झालेली ना. आता बोलते श्रेया क्लासमध्ये गेल्यावरती आता सगळे मला सांगणार आहेत कसं होतं. सगळं अजून तरी भारी आहे. सो आता बघूया घरी गेल्यावरती व्हिडिओ मी. सो गाईज तुम्हाला माझी मोटो ब्लॉगिंग कशी वाटली ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि फर्स्ट टाईम ट्राय केली आहे, सो खूप म्हणजे काय बोलायचं ते कळत नव्हतं. आणि प्रोडक्टचा मी रिव्ह्यू देतो. तर हे माझं हेल्मेट सो खूप भारी आहे. म्हणजे जड पण आहे, तसं मान माझी दुखत होती, पण फर्स्ट टाईम होतं ना म्हणून माहिती नव्हतं कसं असतं वगैरे. सो हे सगळं मोबाईल वगैरे लागल्यावरती आहे ना 1 kgच्या प्लस जातं हे सगळं वेट. सो हे दुखते, आपले मान दुखते. सो जोपर्यंत हॅबिट होत नाही तोपर्यंत दुखणारच. त्यानंतर हॅबिट झाल्यावरती तर काय नाही, मग ते माहितीच असतं आपल्याला. आणि जर हेल्मेट आहे ते मी 5 पैकी मला द्यायचं असेल तर मी 4 देईन. कारण की एक मी पॉईंट काढीन, कारण की हे जी पॅडिंग असते, जी रबरिंग असते ती एवढी काय म्हणजे खास नाही आहे, पण 500च्या रेंजमध्ये चांगला हेल्मेट आहे. सो तुम्ही ट्राय करू शकता. कारण की आता हे माझा फर्स्ट टाइम आहे म्हणून मी कमी बजेटमध्येच घेतलं आहे. डायरेक्ट तर काय हेल्मेट मागातलं घेतलं नाही. सो आपला फर्स्ट टाइम आहे माझं म्हणून मी कमी ह्याच्यातलंच घेतलं. पण चांगलं आहे, तसं लवकर काय निघणार नाही. आणि हे जर आपलं हेल्मेट माउंटचं जर मी रिव्ह्यू द्यायचं असेल तर ह्याच्यावर हे पण खूप एक नंबर आहे. पण 5 पैकी मी 4च देईन ह्याच्यामध्ये पण. कारण की वन पॉईंट मी मायनस करेन, कारण की जे मला माईक भेटला होता फ्रीवाला तो काय वर्कच करत नाही आहे, कारण की तो बंदच आहे, माईकच बंद आहे. तर माझा मनात विचार आलेला आणि मम्मी पण मला बोलत होती की तुला हे रिटर्न द्यायचं असेल तर रिटर्न देऊ शकतो. माझ्या मनात पण ते झालेलं की रिटर्न देऊया, पण काय प्रॉब्लेम आहे कारण की हेल्मेट माउंटमध्ये 2 प्रकारचे माउंट असतात. तर इथे आहे ना, इथे
इथे 2 प्रकारचे असतात हे. एक असतो तो होल्डर टाईप असतो, तो आपल्याला असं वरनं फक्त स्लाइड करायचा असतो, तो खाली जातो. आणि हा असतो तो डायरेक्ट माउंटच्यालाच अटॅच असतो. आणि तो दुसरा असतो तो आपल्याला अटॅच करावा लागतो. पण त्याच्यामध्ये कसं असतं की रिस्क असते, कारण की बाय चान्स आपण बाईक अशी खड्ड्यामधून वगैरे काढली तर तो होल्डर खाली पडतो आणि त्याच्यामुळे आपला मोबाईल डॅमेज होऊ शकतो. कारण की माझा एक दादा आहे, तो पण युट्यूबरच आहे, तो त्याच्याकडे सेम आहे जसं मी बोलतोय ते वाला, जो खाली पडतो तो, आणि त्याच्यामुळे मोबाईलला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तो मला बोलला की तसा वाला असेल तर चेंज कर. पण मी बोललो तसं नाही, डायरेक्ट अटॅचवाला आहे. जर मला जर ते भेटला ना तर मी त्याचा फोटो देईन साईडला, ते कसं असतं. म्हणून मी रिटर्न करायचं चान्स हे घेत नाही आहे, रिस्क घेत नाही. कारण की बायचान्स जर रिटर्नमध्ये तो तसावाला आला तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. पण म्हणून मी काय रिटर्न देत नाही, माईक काय नवीन घेता येईल. आणि ह्याच्यामध्ये माझा जो प्रॉब्लेम झालेला, मी 2 दिवस मोटो ब्लॉग करत होतो, तर पहिल्या दिवशी तर काय व्हिडिओ बनलीच नाही, म्हणजे बनली पण माझा काय ऑडिओ आलाच नाही, जोरजोरात आवाज माझा काय आलाच नाही. तर सेकंड डेला मी बनवली तर त्याच्यामध्ये आवाज आलाय. सो आता तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही हे ट्राय करू शकता जे नवीन आहेत माझ्यासारखे, मी पण नवीनच आहे. सो माझ्यासारखे जे नवीन आहेत ती लोक ह्या बजेटपासून तुम्ही ट्राय करू शकता. माझे मिनिमम गेले 900 रुपये गेले, 900 रुपीज गेले माझ्या याच्यामध्ये, पण बेस्ट आहे, वापरू शकतो, काय नाही आहे. सो तुम्ही पण ट्राय करू शकता. आणि ह्या दोघांची लिंक, प्रोडक्टची लिंक मी आजच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. सो आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.